राहुरी कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ, फडणवीसांना मानद डॉक्टरेट। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 39वा पदवी प्रदान समारंभ उत्साहात पार पडला। या समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी कृषी क्षेत्राच्या भविष्यासाठी तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि शाश्वत शेती पद्धती अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली। समारंभाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाश्वत शेती, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यावर भर दिला। या पदवी प्रदान समारंभात एकूण 4602 विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या असून 42 विद्यार्थ्यांना स्वर्ण पदक देऊन गौरवण्यात आले। गुंतवणुकीचे कार्यक्रम आणले, मला सांगताना आनंद वाटतो। मागे त्याला शेतकऱ्याच्या कार्यक्रमात हा अहिल्यानगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर होता। सर्वात जास्त या महाराष्ट्रामध्ये शेतकरी अहिल्यानगरने तयार केली आणि त्याचा परिणाम काय झाला? अगदी अहिल्यानगर असेल किंवा सोलापूरचा भाग असेल, सांगोल्यासारखा भाग असेल, ज्या भागामध्ये काही पिकत नव्हतं, आज त्या ठिकाणी हॉर्टिकल्चर आमचे शेतकरी करतायत आणि ॲपल बेर असेल किंवा त्या ठिकाणी केळी असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आज शेतकऱ्यांना या वॉटर सिक्युरिटीमुळे मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याला वॉटर सिक्युरिटी आणि त्यासोबत ऊर्जा सिक्युरिटी देणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये 365 दिवस दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, या दृष्टीनं ही योजना आपण सुरू केली। मला सांगताना आनंद वाटतो की जे इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला त्या ठिकाणी जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर योजना म्हणून मान्यता दिली आणि जवळपास 16,000 मेगावॅट आमच्या शेतकऱ्यांना लागणारी सगळी वीज आता आम्ही वेगळी शेतकरी कंपनी तयार केली। त्या कंपनीच्या माध्यमातून सोलरच्या माध्यमातून ही सगळी वीज पुरवतो। या वर्षाच्या शेवटपर्यंत 14,000 मेगावॅट आपली वीज तयार होणार आहे। आताच आपण जवळपास राज्यातल्या 65% शेतकऱ्यांना दिवसा 12 तासाची वीज देणं सुरू केलं आहे। काही ठिकाणी 10 तास देतो, पण या वर्षाच्या शेवटी हे काम झाल्यानंतर पुढच्या वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आणि ती देखील मोफत हे देण्याचा आमचा हा मानस या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आपली वाटचाल सुरू झाली आहे। हे सगळं करत असताना मगाशी मैं भी मुख्यमंत्री था त्रिपुरा का, दिल्ली में बहुत सारे मीटिंग में सुनते थे और बहुत सारे चीफ मिनिस्टर देखते थे कि भंडारा जी क्या करते अपना स्टेट में वो करने के लिए। सो आई एम वेरी हैप्पी दैट टुडे एज द गवर्नर ऑफ महाराष्ट्र आफ्टर टेकिंग ओवर दिस पब्लिक फर्स्ट पब्लिक फंक्शन जो मैं कर रहा हूँ, जो मेरा पहला पब्लिक फंक्शन है वो क्या है? ये एग्रीकल्चर यूनिवर्सिटी नेम्ड आफ्टर one of the greatest social reformers and giving a doctorate degree to one of the most dynamic chief ministers. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।